नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फुल स्क्रीन वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ मोबाईलवर कसा तयार करायचा ते स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल व्हिडिओ दाखवले आहे। तर या ट्युटोरियल व्हिडिओमध्ये तुम्हाला वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ डिझाइन, टेक्स्ट ॲनिमेशन, फोटो ॲड करणे, बॅकग्राऊंड म्युझिक आणि फायनल एक्सपोर्ट सगळं अगदी सोप्या पद्धतीने समजेल। जर तुम्हाला वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ एडिटिंग शिकायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि साईडचं जे आपलं बेल आयकॉन आहे तर त्याला क्लिक करायला विसरू नका। आणि भावना आपण जे काही सर्व मटेरियल दिलेलं आहे आणि प्रीसेट सुद्धा दिलेले आहेत तुम्हाला, तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि मटेरियल डाउनलोड कसं करायचं तर ते आपण पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत। तर त्यासाठी आपला व्हिडिओ जराही स्किप न करता पहा। तर आपल्याला सर्वजण आपला पिक्सेल ॲप आहे तर ते ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर आपलं काय असं काही आपला इंटरफेस येत असतो। तर त्यानंतर भावना आपलं खालती माय प्रोजेक्टचं ऑप्शन दिसेल तुम्हाला, तर त्याच्यावरती एकदा क्लिक करायचं आहे। त्यानंतर भावना मी तुम्हाला 5 ते 6 PLP फाईल्स दिलेले आहेत। तर भावना ते पहिला ॲड करण्यासाठी तुम्हाला वरती जे .plp आहे तर त्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जे काही सर्व फोल्डर असतील तर ते इथं फोल्डर ओपन होतील। तर त्यानंतर भावना मी जे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सर्व काही दिलेले आहेत PLP फाईल्स, प्रीसेट, त्या तुम्हाला सर्व अगोदर डाउनलोड करून घ्यायचे आहेत। आणि म्हणून त्याचा पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये कुठे तुम्हाला 3 स्टेपमध्ये दिसू शकतो। तर त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता पहा। तर बघू शकता, तर अशा प्रकारे मी तुम्हाला PLP फाईल दिलेल्या आहेत। तर त्यातील भावना मी आता पहिली PLP फाईल आहे तर ती ओपन करून घेतो। भावना तुम्ही तिथं ओपन अँड ॲड आहे तर हे करा, जेणेकरून तुमची फाईलसुद्धा ॲड होईल आणि ओपनसुद्धा होईल। मी ऑलरेडी भावना आता ॲड इथं सर्व काही केलेलं आहे, तर मी फक्त इथं ओनली ओपन ओनली फक्त करतो। तर बघू शकता अशा प्रकारे आपली PLP फाईल ओपन होईल। तर त्यानंतर काय करायचं म्हणून तुम्हाला आपल्या लेअरच्या ऑप्शनवरती जायचं आहे। त्यानंतर तुम्ही म्हणून बघू शकता आपण जे श्री गणेश आहे लिहिले तर ते एकदम सिम्पल फॉन्टमध्ये लिहिलेले आहे, तर ते इझिलीरित्या म्हणून तुम्ही इथून चेंजेस करू शकता। आणि खाली जे आहे परिवारतर्फे आपणास आग्रहाचे स्नेह निमंत्रण, तर ते सुद्धा म्हणून तुम्हाला जर याच्यात सुद्धा काही जर एडिट करायचे असेल तर इझिलीरित्या म्हणून तुम्ही इथं मराठीमध्ये टाईप करून एडिट करू शकता। आणि म्हणून आता राहिलं जे आपले मेन नाव आहेत, जे आतापर्यंत स्नेह निमंत्रणमध्ये म्हणून आपण आडनावं घेतलेली आहेत, जे आपले मुलाकडचे असतील किंवा मुलीकडचे असतील त्यांचे आपण आडनावं घेतलेले आहेत। तर म्हणून त्याला आपण AMS हा फोन यूज केलेला आहे। तर तो फोन यूज करण्यासाठी म्हणून आपल्याला इझिलीरित्या आपल्या इंडियन फोन कन्व्हर्टर या ॲपमध्ये जायचं आहे। तर म्हणून या ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो पहिलाच ऑप्शन आहे युनिकोड टू AMS इंडियन फोन कन्वर्ट, तर इथं इझिलीरित्या तुमचं जे काही नाव असेल तर आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त एक फॉर एक्झाम्पल नाव घेतो। तर अवश्य बघतो। त्यानंतर म्हणून इथं त्याच्याच खाली तुम्हाला ऑप्शन दिसत असेल युनिकोड टू AMS इंडियन फोन, ओके। आणि त्यानंतर म्हणून तुम्ही बघू शकता इथं आपलं खालचे जे कॉपीचं ऑप्शन आहे काढलेलं आहे तुम्हाला, बरोबर। तर तिथून कॉपी करता घ्यायचं। तर म्हणून बघू शकता तुम्ही इथं त्याचं आपलं जे नाव आहे तर त्याचा युनिकोड हा तयार झालेला आहे।
तर इझीरित्या भावनो आपलं जे नाव आहे तर त्यांना अगोदर भावनो मला अनलॉक करून घ्यायचं आहे. अनलॉक केल्यानंतर भावनो इथं तुम्ही इथूनसुद्धा एडिटच्या ऑप्शनवरून तुम्ही चेंज करू शकता किंवा याला डबल टॅप केलं तरी पण ते चेंजेस होऊन जाईल. तर आपलं जे अगोदरचं नाव मी टाकलेलं आहे ते इथून काढून टाकायचं आहे आणि जे आपण आता कॉपी केलं तो युनिकोड तर ते इथं पेस्ट करून द्यायचं आहे. ते इझीरित्या भावनो बघू शकता एकदम खतरनाक असे फोन दिलेला आपण एकदम भारी वाटतो. आणि भावनो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता पाटीलच्या नंतर पाटील या शब्दाचा म्हणून टला जी विलंटी आहे तर ती विलंटी इथं आलेली नाही. तर त्यासाठी भावनो असं म्हणजे काही अक्षरांमध्ये होऊ शकतं. तर त्यासाठी भावनो काय करायचं तुम्हाला त्याला डबल टॅप करून ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर भावनो मी इथं आता अशा पद्धतीने एक छोटावाला हे तो लावणार आहे. तर भावनो थोडा साईडला झाला वाटतं आहे. परत एकदा ट्राय करू. भावनो बघू शकता एकदम परफेक्ट आता नाव झालेलं आहे. तर असे फोनमध्ये जर काही इश्यू आला तर आपले इझीरित्या भावनो तुम्ही इथं इंग्लिश अक्षर टाकून चेंजेस करू शकता. आणि भावनो सर्वात मेन गोष्ट म्हणजे अशी काय तुम्हाला आता ही जी PNG आहे ती तुम्हाला सेव्ह करून घ्यायची. तर सेव्ह करण्यासाठी भावनो तुम्हाला काय करायचे अगोदर हा बॅकग्राऊंड आहे हा तुम्ही इथून हाईटसुद्धा करू शकता आणि डायरेक्ट डिलीटसुद्धा करू शकता. कारण आपण ऑलरेडी व्हिडिओ अलर्ट मोशनमध्ये व्हिडिओ जेव्हा एडिट करणार आहोत तर आपण तिथं तुम्हाला बॅकग्राऊंड ॲड करायची इथं जर तुम्ही केलं तर आपलं ॲनिमेशन प्रॉपर बसणार नाही. तर त्यासाठी भावनो इथून तुम्हाला बॅकग्राऊंड अगोदर ऑफ करून घ्यायचं आहे. ऑफ केल्यानंतर भावनो तुम्हाला या कादाची तुम्ही डायरेक्ट इथून डिलीटसुद्धा मारू शकता. आणि त्यानंतर आपल्या सेव्हच्या बटनवर जाऊन सेव्हच इमेज करून घ्यायचा. क्वालिटी भावनो मी जी तुम्हाला दिले तर तेच ठेवून द्या. त्यानंतर सेव्ह टू गॅलरी. तर भावनो अशा प्रकारे तुम्हाला मी बाकीच्यासुद्धा PLV फाईल्स दिले तर त्या सर्व ॲड करून घ्यायच्यात. मी ऑलरेडी ॲड करून घेतलेल्या आहेत. तर भावनो जे आता तुमचं जर नवरा मुलाचं करून असेल तर तुम्ही याच्यातसुद्धा एडिट करा आणि जे मुली करून असेल तर त्याच्यासाठी भावनोसुद्धा मी दिलेलं आहे. तर भावनो आता इथं जो फोटो आहे तर तो फोटो मी एकच ॲड करून घेतलेला आहे फक्त जो कपल्सचा फोटो आहे. तुम्ही इथं सिंगल जर आता मुलीचं नाव आहे तर तुम्ही फक्त मुलीचाच फोटोसुद्धा ॲड करू शकता. आणि जर इथं मुलाकडून असेल तर मुलाचासुद्धा एकच फोटोचा ॲड करू शकता. आता मी फक्त रँडम तुम्हाला दाखवण्यासाठी इथं कपल्स फोटो घेतलेला आहे. तर त्यासाठी तुम्हाला अगोदर इथला फोटो हाईड करून घ्यायचा आणि तुमचं जे काही फोटो असेल नवरदेवाचा नवरे मुलीचा तर ते तो प्लसच्या आयकॉनवर जायचं आहे. त्यानंतर फ्रॉम गॅलरी याच्यामधून तुमचं सर्व काही फोल्डर असतील तर ते ओपन होतील मोबाईलमधून. तर इझीरित्या भावनो तिथं तुमचा फोटो ॲड करायचा आहे. आणि भावनो फोटोला आपण इथं खालती येणार थोडं एकदम फेट टाईपमध्ये बघू शकता. भावनो इथं फोटोला भावनो आपण डायरेक्ट बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेतलेला आहे आणि इथून थोडासा ब्लर म्हणजे फेट टाईपमध्ये केलेला आहे जेणेकरून एकदम प्रॉपरली बॅकग्राऊंडसोबत मॅच होईल. ठीक आहे. आणि त्यानंतर भावनो मी जसं तुम्हाला आता इंडियन फोन कन्व्हर्टरमध्ये हे फोनचं सांगितलं होतं इझीरित्या भावनो इथंसुद्धा तेच करायचं तुम्हाला. आणि नाव काही चेंज असेल तर ते चेंजेस करून घ्यायचं आहे. आणि भावनो तुम्ही याच्यात बघू शकता मी तुम्हाला एक आता येल्लो कलरमध्ये दिलेलं आहे आणि एक तुम्हाला व्हाईट कलरमध्ये सुद्धा असं दिलेलं आहे. तर भावनो तुम्हाला जे आवडेल जे योग्य वाटेल ते तेव्हा भावनो बघू शकता. तिथं हा आहे तो व्हाईट कलरमध्ये आहे आणि आपण इथं आता जो 2 दिले भावनो बघू शकता इथं 2 आहेत. तर त्याच्यापैकी मी आता हा खालचा आहे तर तो हाईड करून घेतो व्हाईट कलरमधला आणि जो वरचा आहे तर तो येलोमधला तो ओपन करून घेतलेला आहे. तर तुम्हाला जे योग्य वाटेल तर तो घेऊ शकता. दोन्हीसुद्धा भारीच वाटतात. आणि भावनो यालासुद्धा भावनो तुम्हाला बॅकग्राऊंड ऑफ करून घ्यायचं आहे त्यानंतर सेव्ह करायचं आहे. आणि भावनो इथं जे आपले खालती जे डिटेल्स असतात तर डिटेल्स हे आपण एकदम सिम्पलरित्या मराठी फोनसर दिलेलं आहे. इझीरित्या तुम्ही आपल्या पिक्सेल ॲपवरतीच इथंच टेक्स्ट तर तुम्हाला इंडियन फोन कन्व्हर्टर या ॲपची गरज पडणार नाही. आणि म्हणून सर्व चेंजेस करून झाल्यानंतर त्यानंतर इथला बॅकग्राऊंड हा रिमूव्ह करून घ्यायचा म्हणजे हाईड करून घ्यायचा किंवा डायरेक्ट डिलीट करून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इझीरित्या इमेज सेव्ह करून घ्यायची आहे.
तर अशा प्रकारे भावना मी तुम्हाला बाकी सर्व काही दिले आहेत. आता हे मुलाचं आणि मुलीचं झालं ते चेंजेस करून दिलं. त्यानंतर शुभविवाह दिले. तर इथं भावना तुम्ही कपल्स फोटो ॲड कराल तरच भारी वाटेल. आणि त्यानंतर खाली ज्या डिटेल्स असतील तर त्या एडिट करून घ्या. आणि भावना हे सुद्धा सर्व काही सेव्ह करता येईल. भावना एवढं मेन गोष्ट भावना ही लक्षात ठेवा की आपल्याला बॅकग्राऊंड हा रिमूव्ह करूनच ॲड करायचा आहे. नंतर व्हिडिओ बरोबर होणार नाही, व्हिडिओला ॲनिमेशन हा प्रॉपर लागणारच नाही. तर त्यासाठी आपला PNG फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायचं आहे. तर त्यासाठी बॅकग्राऊंड नक्कीच हा रिमूव्ह करून तुम्ही सेव्ह करा. त्यानंतर भावना आपण विवाह स्थळ दिलेलं आहे आणि त्यानंतर भावना तुम्हाला निमंत्रक दिलेले आहे. तर भावना तुम्हाला जर हल्दी समारंभ वगैरे काय ॲड करायचं असेल तर इझिरित्या भावना तुम्हाला इथंच फक्त हा अगोदर पहिला इमेज सेव्ह करून घ्यायची आहे. त्यानंतर इझिरित्या भावना तुम्ही इथं आपण जो निमंत्रक लिहिलं आहे तर निमंत्रकच्या ऐवजी तुम्ही इंडियन फोन कन्व्हर्टरमध्ये जाऊन जसं तुम्हाला मी युनिकोड कन्वर्ट करायचं सांगितलं तर तशाच प्रकारे तुम्हाला तिथं हल्दी समारंभ टाकायचा आहे आणि जो युनिकोड असेल तो इथं पेस्ट करायचा आहे. तर भावना आणि तुमचा हल्दी समारंभ वगैरे काय असेल तर तुम्ही इथं इझिरित्या टाकू शकता. तर भावना एवढं सर्व PNG सेव्ह करून झाल्यानंतर आपल्याला आता पिक्सेल ॲपचं काम झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला आपला अलर्ट मोशन हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे. तर भावना आपलं अलर्ट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर भावना तुम्हाला आता काय करायचं, मी तुम्हाला जे प्रीसेट दिले आहेत तर त्या सर्व ॲड करायचं आहे. तर त्या ॲड करण्यासाठी भावना जे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल दिले तर त्याच्यामध्ये सर्व यांची लिंक दिलेली आहे. तर भावना बघू शकता मी तुम्हाला असं बॅकग्राऊंड म्युझिक, स्नेह निमंत्रण, वर आणि वधूचं आणि शुभविवाह, विवाहस्थळ आणि निमंत्रक जे तुम्हाला जशा PLP फाईल्स दिल्या होत्या तर त्याच टाईपमध्ये मी तुम्हाला प्रीसेट दिलेले आहेत. तर भावना ॲड करण्यासाठी इझी आहे. म्हणून मी जे तुम्हाला लिंक दिली असेल त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. तर इम्पोर्ट केल्यानंतर ऑन इथं नेक्स्ट करून द्यायचं आपल्याला आणि कंटिन्यू टू टेम्पलेट. तर पहिलं प्रीसेटमध्ये भावना बघू शकता आपण तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेलं आहे आणि म्युझिक दिलेलं आहे भावना. तर भावना जर तुम्हाला दुसरा कोणता सॉन्ग ॲड करायचं असेल तर तो सुद्धा भावना इझी राहते. तुम्ही ही जी म्युझिकची लेअर आहे तर ते डिलीट करा आणि दुसरा तुमच्याकडे जो असेल तर तो ॲड करू शकता. तर अशा प्रकारे भावना आपल्याला जे दुसरे आहेत प्रीसेट तर त्यासुद्धा सर्व ॲड करून घ्यायचे आहेत. तर भावना बघू शकता आता जे आपली दुसरी आपण प्रीसेट ॲड केली तर त्याच्यामध्ये भावना तुम्ही बघू शकता इथं आपली जे स्नेह निमंत्रणची भावना आपण पिक्सेल ॲपमधून आता PNG सेव्ह केली होती तर इझिरित्या भावना तुम्ही इथूनसुद्धा भावना त्याला चेंजेस करू शकता आणि आपण नंतर आता एडिट करणार आहोत तर त्याच्यामध्ये सुद्धा भावना तुम्ही चेंजेस करू शकता. इझिरित्या भावना इथं जे रिप्लेसचं ऑप्शन आहे भावना बघू शकता इथं जो सेकंड नंबरचा आलेलं आहे बरोबर. तर त्याला क्लिक करून तुमचे फोल्डर ओपन होईल. फोल्डर ओपन झाल्यानंतर भावना आता जी आपण सेव्ह केलेली होती तर ती PNG भावना इथं बघू शकता तुम्ही ती ॲड झालेली आहे आता. तर इझिरित्या भावना तुम्ही अशासुद्धा इथं ॲड करू शकता आणि नेक्स्टवरती क्लिक करून तुम्हाला चालू करायचं. आणि भावना जर तुम्ही तिथं जर ॲड नाही केली तरी तुम्ही इझिरित्या भावना इथून पण असं फोटोवरती क्लिक केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि इथं जे इमेज आहे तर इमेजला क्लिक करून तुमचं इथंसुद्धा फोल्डर ओपन होईल. तर इझिरित्या तुम्ही इथूनसुद्धा ॲड करू शकता. तर अशा प्रकारे आपण जे काही सर्व आता दिले आहेत अलर्ट मोशनचे प्रीसेट तर त्या सर्व काही ॲड करून घ्यायचे आहेत. तर भावना बघू शकता मी ऑलरेडीच भावना सर्व येतात आता प्रीसेट या ॲड करून घेतलेल्या आहेत. तर
खालचे जे आपले जे स्नेह निमंत्रण जे तुम्हाला मी आता दाखवलंच, आणि वर आणि वधू इथं मुलाचं आणि मुलीचं नाव आहे आणि विवाह स्थळ आणि निमंत्रण घेतलेलं आहे, बरोबर. त्यावरून इझिली तर तुम्हाला एक आपले जे प्रिसेट दिले आहेत तर ते प्रोजेक्ट पहिले भावना एक ओपन करून घ्यायचं आहे आणि इझिली भावना हे मुलाचं नाव आहे ते फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. त्यानंतर भावना इथे इमेजचं आहे बघा पहिलंच ऑप्शन, त्याला क्लिक करून तुम्हाला इथे जो फोल्डर ओपन होईल तर तुम्ही इझिली भावना इथं बघू शकता. असं जो आपण पिक्सेल ॲपमध्ये एडिट करून जे PNG फॉर्मॅटमध्ये सेव्ह केलं आहे तर ते इथं ॲड करून घ्यायचं भावना. तर तुम्हाला सर्व जे काही दिलेले आहेत 5 ते 6 मी प्रिसेट दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये भावना सर्वांमध्ये तुम्हाला चेंजेस करून घ्यायचं आहे. जसं झालं शुभविवाह झालं किंवा विवाहस्थळ झालं, तर हे सर्व भावना तुम्हाला चेंजेस करून घ्यायचं आहे. तर सर्वांचं चेंजेस करून झाल्यानंतर भावना काय होतं, सर्वांचं चेंजेस करून झाल्यानंतर भावना तुम्हाला इथून हे लेअर आहेत तर ते कॉपी करून घ्यायचे आहेत सर्व. तर अशा प्रकारे भावना मी लेअर कॉपी करून घेतलेले आहेत. त्यानंतर जे भावना तुम्हाला जी पहिलीच मी दिली होती बॅकग्राऊंड अँड म्युझिक, तर भावना या फोल्डरमध्ये आपल्याला जायचं तर या प्रोजेक्टमध्ये जायचं आपल्याला, जे आपण कॉपी केलेलं होतं. तर इथं भावना जे लेअरचं ऑप्शन आहे तर त्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं पेस्ट 4 लेअर, जे आपण 4 लेअर आता कॉपी केलं तर ते इथं पेस्ट होऊन जातील. तर भावना बघू शकता तिथं पेस्ट झालेले आहेत. त्यानंतर भावना आपल्याला परत बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर दुसरी तर आता मी ही जी मुलीची तर ती अगोदर घेतो. म्हणून आता हे पण 4 लेअर आहेत तर यांना 4 लेअरला मी कॉपी करून घेतो. त्यानंतर जे आता आपलं प्रोजेक्ट होतं तर त्याच्यामध्ये जायचं आहे आणि म्हणून याच्या शेवटला जायचं आहे. म्हणजे आपण जे आताचे लेअर आपण अगोदर पेस्ट केलो आहे तर त्याच्या एंडला असं बरोबर जायचं आहे. त्यानंतर भावना इथं तुम्हाला पेस्ट करून द्यायचं आहे. तर भावना बघू शकता आपण पेस्ट केल्यानंतर तुम्हाला एकदम खतरनाक असं ॲनिमेशन आणि सर्व आपण रेडी करून दिलेलं भावना. आणि भावना हे सर्व रेडी करत असताना याला खूप वेळ जात असतो, खूप दिवस जात असतात. तर त्यासाठी आपल्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर भावना आपण अशा प्रकारचे नेहमीच व्हिडिओ घेऊन येत असतो. तर त्यासाठी आपल्या चॅनललासुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा आणि सर्वात प्रथम तुमच्यावर व्हिडिओ पोहोचण्यासाठी आपल्या साईडचं बेल आयकॉन आहे तर त्यालासुद्धा क्लिक करा. आणि म्हणून तुम्हाला मी दाखवू शकतो की जे फोटोला आपण ॲनिमेशन आहे तर ते ॲनिमेशन कसं दिलेलं आहे. तर आपल्याला पहिल्या इफेक्टमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर म्हणून आता जो पहिला ग्लो इफेक्ट आहे तर म्हणून तो बघू शकता, जो आपला जो फोटोला आहे तर तो असं ग्लो स्कॅन होण्यासाठी जे आपण हा इफेक्ट दिला चमकतो तर त्याच्यासाठी यूज केलेला ऑलरेडी. म्हणून तुम्हाला मी रेडी करून दिलं सर्व काही, तरी एकदा तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्ही जेव्हा एडिट वगैरे कराल, दुसरी डिझाईन वगैरे कराल तर तुम्हाला नक्कीच इझी होईल आणि समजेलसुद्धा. आणि म्हणून आता हा जो सेकंडवाला इफेक्ट आहे तर आपली जी इमेज थोडी अशी मूव्ह करते तर त्याच्यासाठी भावना दिलेलं आहे. आणि म्हणून प्रॉपरली तुम्हाला सर्व ॲनिमेशन वगैरे सर्व आपण इथंच क्रिएट केलेले आहेत, कुठूनही कॉपी पेस्टचं काम केलेलं नाही भावना. तर त्यासाठी भावना नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर म्हणून आता जे मुलाचं नाव आहे तर ते आता मी घेणार आहे. त्यानंतर म्हणून 4 लेअर आता कॉपी करून घ्यायचे आहेत. आपल्या मेन प्रोजेक्टमध्ये जायचं आहे आणि म्हणून यासुद्धा तिथं पेस्ट करायच्या आहेत. तर म्हणून अशा प्रकारे तुम्हाला सर्व काही जे आता तर म्हणून अशा प्रकारे सर्व तुम्हाला आता कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे. बरोबर. हे सर्व करता वेळी मोबाईल थोडाफार हँग मारू शकतो कारण आपले फाईल्स हे सर्व हेवी आहेत.
तर तुम्ही नक्कीच भावनो जर तुमच्याकडं 4 GB किंवा 6 GB रॅमवाला मोबाईल असेल तर चांगलीच गोष्ट आहे भावनो. तर भावनो बघू शकता अशा प्रकारे मी आता सर्व काही ॲड करून घेतले आहे. जर तुम्हाला जर दाखवत गेलो ॲड करायचं तर आपला व्हिडिओसुद्धा खूप मोठा होईल. त्यामुळे मी सर्व आता भावनो ॲड करून घेतलेलं आहे आणि प्रॉपरली भावनो सर्वांना ॲनिमेशन वगैरे लागलेलं आहे. आणि भावनो तुम्ही बघू शकता जे बॅकग्राऊंडला आपण असे जे ॲनिमेशन दिलेले आहे तर ते सुद्धा भावनो आपण इथंच अलर्ट मोशनवरतीच क्रिएट केलेलं आहे. तर त्यासाठी भावनो आपण काय केलेलं होतं, PNG घेतली होती भावनो. तर त्याच्यासाठी भावनो आपण PNG फॉर्मॅटमध्ये घेतलं होतं आणि त्याला भावनो आपण इथं ब्लेंडिंग मोड आहे तर ब्लेंडिंग मोड इथून ओव्हरले केली होती. तर भावनो खतरनाक असं बॅकग्राऊंडसोबत मॅच झालेलं आणि भावनो एकदम खतरनाक दिसता. आणि तुम्हाला प्रॉपर भावनो जर तुम्हाला इथून काय ॲडजस्ट वगैरे करायचं असेल त्यांना तर तुम्ही इझिली ते ॲडजस्ट करू शकता. आणि भावनो आता जे तुम्हाला इथं लाईट्स पार्टिकल्स दिसू शकतात हे जे तर भावनो इथं आता जे लाईटचं पार्टिकल्स आहेत तर याचा तुम्हाला डायरेक्ट मी व्हिडिओ फॉर्मॅटमध्येच येईल. तर तो इझिली तर भावनो तुम्हाला इथं व्हिडिओ ॲड करायचे. इथं भावनो प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर फोटोच्या मीडियावरती जायचं आणि तुम्हाला मी मटेरियलसोबतच जे दिलेले असेल तर तुमचं मटेरियल ज्या फोल्डरमध्ये तुम्ही ठेवलं त्या फोल्डरमधून सिलेक्ट करून तिथं ॲड करायचं आहे. तर म्हणजे लाईटचे पार्टिकल्स दिले तर त्याच्यामध्ये एकदम खतरनाक असा लुक येतो आपल्या व्हिडिओला. तर तुम्हाला एकदम मी प्ले करून दाखवतो. म्युझिक एकदा फक्त ऑफ करतो नाहीतर नाहीतर आपल्या व्हिडिओवरती कॉपीराइट येण्याचे चान्सेस असतात. तर बघू शकतो सर्व काही ॲड केल्यानंतर असं एकदम खतरनाक टाईपमध्ये भावनो ॲनिमेशन आणि एकदम खतरनाक भावनो आपली फुल स्क्रीनमध्ये झालेलं आहे. तर त्यासाठी भावनो आपल्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक बनतोच आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि भावनो अशाच प्रकारे आपण याच्या अगोदरसुद्धा 3 ते 4 वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओवरती तुम्हाला मी व्हिडिओ बनवले होते, ट्युटोरियल व्हिडिओ दिले होते. तर त्याची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊ किंवा तुम्हाला वर आय बटनवरसुद्धा मिळेल. तर ते व्हिडिओसुद्धा नक्कीच बघा. त्यामध्ये सुद्धा भावनो तुम्हाला मी PLP फाईल्स वगैरे सर्व दिलेले आहेत. तर भावनो एडिट करता वेळी तुमचा मोबाईल थोडाफार भावनो इथे हँग मारेलच कारण फाईल्स आपले हेवी आहेत. पण भावनो जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट कराल तर तेव्हा एकदम स्मूथली चालेल. तर भावनो आता एवढं सगळं झाल्यानंतर इथे एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओची जी क्वालिटी असेल तर ती सिलेक्ट करायची. तर मी सध्या आता इथं हे जे एकदम HD क्वालिटीमध्ये आहे तर ते सिलेक्ट करणार आहे आणि त्यानंतर इथं एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर भावनो अशा प्रकारे एक्सपोर्ट व्हायची सुरुवात होईल. तर भावनो थोडा वेळ लागू शकतो तर नक्कीच वेट करा. तर भावनो आता आपलं एक्सपोर्ट झाल्यानंतर भावनो मेन गोष्ट भावनो इथं तुम्हाला जे सेव्ह आहे तर जो सेव्हच्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह होत असतं. तर भावनो इथून सेव्ह करायला विसरू नका. जर इथून सेव्ह नाही केलं तर भावनो तुम्हाला परत एक्सपोर्ट करायला लागेल. तर इथं इझिली भावनो मी आता सेव्हच्या बटनवरती क्लिक करतो तर आपल्या गॅलरीमध्ये हा सेव्ह होऊन जाईल. तर चला तर भावनो आता भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि भावनो अशाच नवनवीन ट्युटोरियलसाठी आणि आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. आणि भावनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. आणि भावनो आपल्या मराठी माणसाला असाच सपोर्ट राहू द्या. जर असाच सपोर्ट असेल तर तुमच्यासाठी नक्कीच मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील.